गुड मॉर्निंग साईशा. गुड मॉर्निंग. कुठं चालली आहे तू? मी कुल्ला चालली आहे. स्कूलचा फर्स्ट डे आज. हॅपी आहे का तू? हा. बाय. बाय. सी यू. हॅलो अँड गुड मॉर्निंग. तर आज जसं की तुम्ही बघितलं साईशाच्या शाळेचा पहिला दिवस होता आणि एक गोष्ट खूप जास्त म्हणजे युजली घडत नाही, अशी घडली आज की मी असं ठरवलं होतं की तिला 7:30ला उठवायचं आहे कारण तिची व्हॅन 9 वाजता येते. तर माझा असं विचार झाला होता डोक्यात की कसं उठवायचं, कारण तिला दररोज 9ला उठायची सवय झाली होती वेकेशन्समध्ये. तर माझं असं चाललं होतं, पण ती आज माझ्या आधी ॲक्च्युली उठली होती 6 वाजताच आणि त्याच्यानंतर परत ती झोपली आणि त्याच्यानंतर 7:15ला मी फक्त तिला एक आवाज दिला आणि ती उठली. सो तिला एवढी एक्साइटमेंट होती पहिल्या दिवशी शाळेत जायची, कारण इतके दिवस ती वेकेशनवर होती आणि घरात पण ती बोर होती खूप जास्त. त्यामुळे मला असं वाटलं होतं, पण तिनं माझं ते चुकीचं ठरवलं आहे आणि बाळ अजून झोपले. सो बाळ झोपलं म्हणजे माझं काम असतं पहिलं तर अवतार नीट करणं, कारण मग दिवसभर मला टाईम नाही भेटत मग. सो जेव्हा ती उठली तर फर्स्ट थिंग तिचं होतं की मला टिफिनला भेंडीची भाजी पाहिजे, बिकॉज शी लव्स भेंडी. मला नेहमी असा प्रश्न पडतो की लहान मुलांना भेंडी का आवडत असेल, कारण मी पण जेव्हा लहान होती ना मला भेंडीच आवडायची खूप जास्त. दॅट्स इट. थोडंसं अवतार नीट झालेला आहे आणि आता मी बाळ उठायची वाट बघते. युजली तो 8:30पर्यंत उठतो, पण आज 9:30 वाजले तरी तो उठलेला नाही आहे. तर बघूया, आता मी त्याला उठवायचं ट्राय करते आहे पण तो उठत नाही आहे. सो बघूया कसा उठतोय का. आता हे बघा, तर तो झोपलाय तोपर्यंत मी त्याचं जेवण बनवून ठेवलं आहे. म्हणजे त्याला आज मी सूप देणार आहे पंपकिन आणि गाजरचं, आणि त्याच्यामध्ये 2-4 काजू टाकायचे. त्याने सूप खूप जास्त छान लागतं आणि हे सूप मला रेकमेंड केलं होतं त्याच्या डॉक्टरांनीच, कारण त्याला पॉटीचा खूप जास्त त्रास होत होता. सो या, दॅट्स इट. तर आता हा उठला आहे 9:45 वाजता आणि आता हे बघते आणि त्याचं खाणं पण रेडी आहे. सो त्याला मी आज सूप बनवलं होतं, तर आता बघू खातोय का. आता याचे टँट्रम बघा तुम्ही खायचे. ओ माय गॉड, व्हेरी क्यूट बॉय. फॉर अ चेंज टँट्रम नाही केलं माझ्या बेबीने. अगं बाई केले बरं नको.